नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये। आज आलो प्रथमेश भाईच्या घरी, कारण प्रथमेश भाईने आपल्याला आज अवतरलेली काय बनवणार आहोत खायला व्हिडिओमध्ये पाहून घ्या। तो चलिए शुरू करते हैं। प्रथमेश भाई काय बनवायचे आज आपल्याला खायला? कोंबडे तुझ्या तू आ गया क्या? येडेपणा करून सुचलं काय करायचे ते काय करायचे संगीत भाई? निलंगा राईस कसं बनवायचं प्रथमेश भाई सांगते, सांगा प्रथमेश भाई। काय सांगू बा, तू होईस आचारी, तू सांगावं लागते रे। जाऊ द्या, व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही। ही दोघं चालेत बघा, आता सामान आणाय निघाले हो का गाडी घेऊन। गाडी बघायची का ह्यांची? हो का, इथं करिश्मा गाडी आहे यांची। 2000 years later डॉन माणसं आलेली आहेत का येऊन आलेत की सोबत, हो का। तर आता फायनली आपण बसलेला आहे कांदा आणि बटाटा कापण्यासाठी। तर सगळ्यात मोठं स्ट्रगल आता इथं चालू होत आहे आपलं। प्रथमेश भाई बसलेले आहेत आधीपासूनच। तर मित्रांनो, इथं कापून घेतो, पुन्हा बघू। a few moments later फायनली आपली सुरुवात झालेली आहे आपलं निलंगा राईस बनवायला। प्रथमेश भाईने इतकं आपलं कापून घेतलेत, काय टमाटा, कांदा, बटाटे, लसूण, लिंबू। इकडे संकेत भाई हो का, इथं आचार्य आपली मस्त करत बसलेत। तडका तर एक नंबर देऊ राहित। अच्छा, हमको सिखा रिया है। काय सांगा, पूर्ण प्रोसिजर बघू आपण थोडी। इतकं भारी कधी नाही ती करायला गेला, खरंच तरच फोडणी देत। आयुष भाऊ आचारी म्हणल्यानंतर काही ना काही बिघडायचंच असतं। मी नाही काय कराय, ऑटोमॅटिकच उलटले। आता फिलिंग पार ढगात। हमारे मतलब आपको मत सिखा। चल आपले फायनली आपली ही निलंगा राईस मस्त झालेली आहे। आता आपण ह्याला काही वेळासाठी शिजवायला ठेवू। तर काय बघू मग आता काय होतंय काय नाही ते। थोडं थांबून एक 5-10 मिनिट थांबू, मग आपण बघू आपलं निलंगा राईस कसं लागतं। राईस फायनली आपला निलंगा राईस तयार आहे। किती छान असं लाल रंग आलेला आहे। आपले आचार्य भाई हलवत आहेत त्या भांड्यातलं ते राईसला। पार असं इतकं तोंडाला पाणी सुटलं का नाही, काय सांगावं मंडळी। तर तुम्हाला पण खायचं असेल तर या इकडं आमच्या गावाला। आमच्या इथं आचार्य संकेत भाई करून देतात खायला। संकेत भाई बोलू का नको यांना खायला? नक्कीच। पण पहिला बाईट घेऊन बघू आपल्या निलंगा राईसचा। माय शपथ सांगतो दोस्तांनो, लय नंबर 1 निलंगा राईस झाले। असलं नंबर 1 केलं का नाही संकेत भाईचे मनपूर्वक आभार, थँक्स। तर भेटूया मित्रांनो पुढल्या व्लॉगमध्ये। आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा।